आज दिनांक 30 मे पासून साकोली महावीर टाकीजमध्ये भीम जयंती हा पिक्चर दुपारी 12 ते 3, रात्री 9 ते 12 असे 2 टप्प्यामध्ये दाखवत असून पहिल्याच दिवशी महावीर टाकीजमध्ये भीम जयंती हा प्रबोधनात्मक पिक्चर पाहण्याकरिता जनतेने फार मोठी गर्दी केलेली आहे। भीम जयंती हा पिक्चर अवश्य सर्व लोकांनी पाहावा अशी प्रतिक्रिया प्रबोधनकार, सामाजिक कार्यकर्ते मनोज कोटांगले, नितीन रामटेके, प्रमिला टेंभुरकर व इतरही कार्यकर्त्यांनी पिक्चर पाहून असे संघटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून व न्याय मिळवण्याच्या हेतूने हा पिक्चर अवश्य पाहावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। मी साकोलीतील महावीर टाकीज जवळ आहो, पंचशील वार्ड इथं आजपासूनच भीम जयंती या पिक्चरला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने आज बौद्ध उपासक बाबासाहेबांच्या जीवनावरचे चित्रपट बघण्यासारखा या ठिकाणी आले आहेत। आपण बघू शकता बहुतांचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषवर्ग या ठिकाणी आहे। आपण हा भीम जयंती जो प्रबोधनात्मक जो पिक्चर आहे ज्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया आपण या सोबत घेऊया। आपलं नाव सांगा, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? मी मनोज कोटांगले आणि हा जो भीम जयंती नावाचा जो सिनेमा या ठिकाणी आम्ही आज पाहायला आलो, या देशाची वास्तविक परिस्थिती यामध्ये दिसत आहे की ज्या समाजामध्ये जो काही अन्याय, अत्याचार जो आपल्याला आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ही वास्तव परिस्थिती या ठिकाणी दाखवली आहे की समाजाचं एकीकरण अत्यंत आवश्यक आहे आणि आपलेच लोक आपल्याच माणसाला वेळोवेळी धोका देत असतात। दिवसभर चांगले राहतात पण रात्रही वैऱ्याची असते, तीच वास्तविक परिस्थिती या सिनेमामध्ये दाखवलेली आहे। काय सांगाल पब्लिकला, म्हणजे आपल्या प्रबोधन या पिक्चरच्याबद्दल लोकांना, प्रेक्षकांना काय सांगाल? या सिनेमातून असं सांगावंसं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे। जोपर्यंत आपण शासनकर्ती जमात बनू शकलो नाही तोपर्यंत आपण बाबासाहेब आंबेडकरांचा एकही स्वप्न पूर्ण करू शकणार नाही। म्हणून शासनकर्ती जमात बनणे अत्यंत आवश्यक आहे, हे या सिनेमातून दाखवलेलं आहे। त्याचप्रमाणे लोकांनी या ठिकाणी बघायला आले, जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी आलं पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे। कारण मोठ्या मोठ्या लोकांनी निर्माण केलेले सिनेमे तर बरेच लोक पाहतात, त्यांचे नावही ऑटोमॅटिक चालत असतात, पण हा सिनेमा आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून हा सिनेमा तयार केलेला आहे आणि अत्यंत चांगला सिनेमा आहे। जास्तीत जास्त लोकांनी गर्दी करावी आणि 10 दिवसापेक्षा 2 महिने चालावं हीच्यापेक्षा। आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते, काय सांगाल, नाव सांगा आणि प्रतिक्रिया द्या। माझं नाव धीरज गोस्वामी, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं प्रेरक समजून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज मी हा चित्रपट बघायला आलो। बहुसंख्येनं साकोली इथे काही बांधव या चित्रपट बघायला आले। खरंच या चित्रपटाचे निर्माते रुपेश महेश्वर यांनी समाजातील एक वास्तविक परिस्थिती या चित्रपटाच्या माध्यमातून मांडली आणि त्या माध्यमातून आपल्याला सामाजिक जागरूकता, राजकीय जागरूकता कशी करून घेता येईल याचं दर्शन या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलं। कारण की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की पॉलिटिकल पॉवर इज मास्टर ऑफ की, या माध्यमातून त्यांनी एक राजकीय भूमिका याच्यात दर्शवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये समाजात असणारे विघातक, समाजात असणारे दलाल, समाजात असणारे बळवे हे कशा पद्धतीनं आंबेडकरी चळवळीची एकनिष्ठ न राहता त्यांच्यासोबत दगाफटका करतात आणि आंबेडकरी चळवळीचा नाश करतात आणि त्याच्यामुळे जे काही राजकीय सत्तेचं जे स्वप्न आहे आंबेडकरी चळवळीचं हे पूर्णत्वाने सामोरं जात नाही, असे काही समाजकंटक लोकांचेही यामध्ये प्रामुख्याने विषय त्यांनी मांडलं। अत्यंत खूप सुंदर आणि चांगलं चित्रपट या माध्यमातून समाजाला आणि सर्व साकोलीवासियांना पाहायला मिळेल, मी हे अपेक्षा करतो की सर्वांनी लोकांनी बघितलं पाहिजे की नाही। सर्वांनी हा चित्रपट आवर्जून बघावं आणि त्याच्यामध्ये जे फॅक्ट मांडलेले आहेत ते फॅक्ट खरंच आहेत, राजकीय फॅक्ट खरंच आहेत, सामाजिक फॅक्ट खरंच आहेत आणि ती दशा आणि जे दुरवस्था आहे ते या चित्रपटाच्या माध्यमातून मांडून एक समाज परिवर्तनाच्या दिशेने समाज जाऊ शकते, ही भूमिका या चित्रपटाच्या माध्यमातून आहे। रामटेके, काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया? मी नितीन रामटेके। मला असं वाटते की या सिनेमामध्ये वास्तविकता मांडली आहे। समाजाने आता तरी एकजूट होऊन राहावं आणि प्रत्येक ठिकाणी आपलं राजकीय असो की कोणतेही असो, जेव्हा जेव्हा अत्याचार होते आपल्यावर, तेव्हा आपण जर एक असलो तर मला नाही वाटत की कुणाची हिंमत होईल की आपल्यावर अन्याय अत्याचार करतील। म्हणून
मला ह्या पिक्चरच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की सर्वांनी बघावं आणि एकजूट राहण्याचा प्रयत्न करावा. दिवसेंदिवस आजपर्यंत तर आपण फुटत गेलो, पण समोर असं वाटते की हा देश किंवा आपल्या समाजावर दिवसेंदिवस पुढे आणखी पुन्हा याच्यापेक्षा जास्त अन्याय अत्याचार होत आहेत. तेव्हा आपण एकत्रित राहून आपण संघर्ष करू शकतो. एकत्रित नाही राहिलं तर यापेक्षा आपणावर पुढे जास्तीत जास्त अन्याय अत्याचार होतील. म्हणून रात्र वैद्याची आहे. आता तरी आपणाला समजलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे आणि एकत्रित राहून काम केलं पाहिजे. काय सांगाल मॅडम, आज तुम्ही पिक्चर बघितले आहात, साकोलीत पहिल्यांदा आले आहेत, कितीदा तुम्ही या टाकीजमध्ये आलेले आहात आतापर्यंत? आता आलोच आम्ही खूप वेळा आलो. आता हा समाज प्रबोधना पिक्चर असे कधी बघितले आहेत का? आता महात्मा फुले बघितलं होतं. महात्मा फुले पण बघायला यायला पाहिजे होतं, लोक येत नाही. हा पिक्चर एकदम सुंदर आहे आणि सर्व आपल्या समाजाच्या लोकांनी या ठिकाणी येऊन पाहायला पाहिजे आणि याच्यातून काहीतरी अजून बोध घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. काय सांगाल मॅडम, तुमची काय प्रतिक्रिया? नाव सांगा पहिलं. रजनी राजेश बंबार्डे आहे. हा पिक्चर छान आहे, हा सगळ्यांनी बघायला पाहिजे. सगळे या इथं बघायला. तुम्ही सांगा. नाव सांगा. माझे नाव मनीषा खोब्रागडे आणि हा पिक्चर आताच्या पिढीने बघायला पाहिजे ही माझी जास्त अपेक्षा आहे. कारण आताचे लोक हॉलिवूड बॉलिवूडची पिक्चर बघतात, पण आताची जी पिढी आहे ती हे पिक्चर आपले चांगले पिक्चर बघायला येत नाही, त्यांना इंटरेस्टच वाटत नाही. आणि हा पिक्चर असा आहे की सर्वांना आवडेल आणि आमच्या पिढीला तर आवडते, पण जे समोरची पिढी आहे त्यांना आवडत नाही, तर त्यांनी नक्की हे पिक्चर बघावं अशी माझी अपेक्षा. तर हे होते आज पहिलाच दिवस आहे. भीम जयंती हा पिक्चर या ठिकाणी लागलेला आहे. पहिल्याच दिवशी महिला आणि पुरुष या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय सुंदर पिक्चर आहे, प्रबोधनात्मक आहे, बाबासाहेबांच्या जीवनावर आहे. संघर्ष करा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या ठिकाणी नारा विशेष करून दिलेला आहे. संघटित झाल्याशिवाय आपला कधीही विकास होणार नाही. त्या दृष्टीने अवश्य सर्व लोकांनी, जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व लोकांनी या ठिकाणी साकोली येथील 85 वार्डातील महावीर टाकीजमध्ये येऊन हा सिनेमा अवश्य बघावा असं आजच्या प्रसंगी या बौद्ध उपासकांनी आणि प्रेक्षकांनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया नोंद केलेल्या आहेत. मी DJ रंगारी, एशियन न्यूज करता भंडारा.